हाय फ्रेंड्स, स्पेशल डिशमध्ये आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन असा मिसळ पाव तोही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं कसा करायचा ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात. शकता मिसळ बनवण्यासाठी 2 वाटी मोड आलेली मटकी आणि पाव वाटी वाटाणा हे आपण स्वच्छ धुवून घेऊयात. धुतल्यानंतर 1.5 ग्लास पाणी टाकून यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ टाकून आपण 1 शिट्टी काढून घेणार आहोत. दुसऱ्या गॅसवर शिट्टी होत आहे तोपर्यंत अर्धा वाटी खोबरं, सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. हे लालसर आपण भाजून घेऊयात. मिसळसाठी जो मसाला लागणार आहे त्याची आपण ग्रेव्ही तयार करून घेत आहोत. 1 चमचा तेल, त्यामध्ये 4 मध्यम आकाराचे चिरून घेतलेले कांदे, तेही चांगले ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतून घेऊयात. आणि नंतर यामध्ये 1 लसणाची कुडी आणि 3 ते 4 छोटे छोटे अद्रकचे तुकडे यामध्ये भाजण्यासाठी टाकूयात. अशा पद्धतीनं कांदा लालसर झालेला आहे. आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो तेही टाकून घेऊयात आणि हे सर्व इन्ग्रेडियंट कांदा लसूण व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपण याला झाकून ठेवूयात. 3 ते 4 मिनिटांनंतर कांदा टोमॅटो मस्त आणि मऊसर असा शिजलेला आहे. आपण हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी याला वेळ देऊयात. कढईमध्ये 1 चमचा तेल, त्यामध्ये अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता, अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट अर्धा चमचा, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. अर्धा चमचा हळद. या ठिकाणी आपण मिसळसाठी जी बटाट्याची सुक्की भाजी वापरणार आहोत ती करत आहोत, तर त्यासाठी उकडून घेतलेले मीडियम आकाराचे 4 बटाटे मी घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून 2 ते 3 मिनिट आपण गॅसवर हे ठेवूयात आणि आपली जी भाजी आहे ती झटपट अशी तयार होईल लगेचच. भाजून घेतलेले इन्ग्रेडियंट थंड झालेले आहेत. आता आपण ते वाटून घेऊयात. खोबरं, सुरुवातीला खोबरं आपण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्येच टोमॅटो कांदा आपण टाकून घेऊन हे सर्व एकत्र बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता खूप मस्त आणि छान बारीकसर असं ते वाटून घेतलेलं आहे. कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. मिसळ बनवताना शक्यतो तेलाचा थोडा जास्त वापर होतो. ही सर्व पेस्ट त्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित 5 मिनिट त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीनं जो मसाला आहे तो तेल सोडायला सुरुवात करतं. जेव्हा मसाला तेल सोडेल तेव्हा आपण त्यामध्ये आपले ड्राय इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. 2 चमचे धनेपूड, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा तर्री येण्यासाठी जी पावडर आपण वापरतो बेडगी मिरची ती, आणि घरातलं रेग्युलर तिखट अर्धा चमचा. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करूयात, त्याचा कच्चेपणा दूर होईल तोपर्यंत. आता फोडणीमध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि जी आपण मटकी 1 शिट्टी करण्यासाठी ठेवलेली होती तीही खूप छान आणि मऊसर अशी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता ही मटकी आपण जे पाणी आहे त्यातलं त्या पाण्यासहित फोडणीमध्ये ओतून घेऊयात आणि वरनं तुम्हाला जेवढं पाणी घालायचं आहे तेवढं तुम्ही घालू शकता. या इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करूयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून 5 ते 10 मिनिट छान आणि मस्त याला उकळी येऊ द्यायची आहे. आपली मस्त अशी मिसळ तयार झालेली आहे. खूप छान आणि मस्त याचा सुगंध येत आहे. तर आता आपण ही सर्व करायला घेऊयात. तर सर्व करताना ही कशी करायची, सगळ्यात अगोदर खालच्या लेअरला जो आपण सुक्का बटाटा केलता तो ठेवायचा आहे. त्याच्यावरून तुमच्याकडे ज्या पद्धतीचं किंवा जसं फरसाण अवेलेबल असेल ते फरसाण, त्यावरून मटकी आणि नंतर वरनं जो मटकीचा कट आहे तर्रीदार असा, आणि मस्तपैकी लिंबू पिळून खूप छान आणि अप्रतिम अशी याला चव येते. तर घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून सांगायला